दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित संत ज्ञानेश्वराची मुक्ताई हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेत्री नेहा नाईक संत मुक्ताईची भूमिका साकारणार आहे. या सिनेमासाठी अभिनेत्रीची 150 तरुणींमधून निवड करण्यात आल्याचं दिग्दर्शकाने सांगितलं. संत मुक्ताईच्या भूमिकेला पुरेपूर न्याय देण्यासाठी नेहाने खास मेहनत घेतली आहे. नेहा नाईक ही अभिनेत्री पुण्यामध्ये रंगभूमीवर अतिशय उत्तमरित्या कार्यरत आहे. आता संत ज्ञानेश्वराची मुक्ताई या एका वेगळ्या विषयावर तितक्याच ताकदीची भूमिका साकारताना नेहाने आपल्या देहबोलीसोबत वाणी संस्काराचे खास प्रशिक्षण पुण्यातील ज्येष्ठ नाट्यगुरू प्राध्यापक श्यामराव जोशी यांच्याकडे तब्बल 3 महिने घेतले. मुक्ताई यांनी आपल्या अल्पकालीन आयुष्यात जे अनुभवले आणि त्याजोगी जे भोगले त्या सर्वांचे प्रतिबिंब त्यांच्या अभंगातून आणि काव्यातून उमटले आहे. या चित्रपटाची भाषा ही 13व्या शतकातील मराठी भाषेचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे उच्चारांमध्ये सहजता यावी यासाठी अनेक अवघड आणि कष्टप्रद अभ्यासाचे प्रकार नेहाला अभ्यासावे लागले. संत मुक्ताईचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र संत ज्ञानेश्वराची मुक्ताई चित्रपटातून उलगडणार आहे. त्यामुळे भाषेचा हा अभ्यास अत्यंत अनिवार्य होता. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना नेहा सांगते, या चित्रपटात काम करायचं म्हणजे आधी या चित्रपटाच्या संहितेवर प्रभुत्व मिळायला हवं. म्हणून मी त्यातला भाषेचा अभ्यासावर भर दिला. प्राध्यापक श्यामराव जोशींची शिकवण्याची पद्धत अत्यंत शिस्तीशीर आणि प्रभावी असल्याने हळूहळू ती भाषा मला आत्मसात व्हायला लागली. यातील संवादांच्या अनेक दिवस तालीम चालू होत्या. भाषेबरोबरच ते शब्द उच्चारताना स्वाभाविकपणे होणारी देहबोली कशी असेल याचे दिग्पाल दादाने धडे दिले. त्याकरता माझ्या गावी जाऊन तिथल्या महिलांच्या देहबोलीचे निरीक्षण मी केले. वयाच्या आणि कारकिर्दीच्या सुरुवातीलाच इतकी कस लावणारी तरीही सुंदर प्रक्रिया मला अनुभवायला मिळाली. मी मुक्ताईचा आशीर्वादच समजते. चित्रपटात मृणाल कुलकर्णी सारख्या अनुभवी कलाकारांना मला काम करताना पाहताना माझे एक वेगळेच प्रशिक्षण झाले. अभिनय या बाबतीत या सिनेमाने मला नवा दृष्टिकोन दिला. म्हणून संत ज्ञानेश्वराची मुक्ताई हा चित्रपट माझ्यासाठी कायम हृदयाजवळ असणार आहे. संत ज्ञानेश्वराची मुक्ताई हा भव्य मराठी चित्रपट 18 एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाचे प्रस्तुत AA फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहेत. तुम्हाला या सिनेमाबद्दल काय वाटतं आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.